नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. जर का स्वामींचा आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही असताना तू काळजी कशाला करतोस? तुझं काम फक्त माझ्यावर निशंक विश्वास ठेवणे आहे. तू विश्वास ठेवून फक्त माझे नामस्मरण कर. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहोत. तू भविष्याचा विचार करून आजचा दिवस वाया घालवू नकोस. मी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, काही गोष्टी या बोलून दाखवायच्या नसतात तर त्या करून दाखवायच्या असतात. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची. तुम्हाला कोणी कितीही त्रास दिला, कितीही वाईट समजले तरी आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते. पण ज्यांना तुम्ही आवडतच नाहीत ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. त्यामुळे तुम्ही कोणासमोरही तुमची किंमत कमी करून घेऊ नका. जसे की समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं असतं. तुम्ही आयुष्यात काय कमवले याच्यावर कधीही गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. त्यामुळे तुमच्याकडे आज असणारा पैसा, धन यांच्यावरही कधीही तुम्ही मोह ठेवू नका. समुद्रातलं सगळं पाणी कोणतेही जहाजाला सहज बुडवू शकत नाही. पण त्या जहाजाने जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला कधीही हरवू शकत नाहीत जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाहीत. म्हणूनच तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाच्या मागे दिवसरात्र लागा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे अशी कमेंट करा. स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. ती म्हणजे एकतर आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. आयुष्यामध्ये जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जसे जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारले आहेत. शून्यालाही किंमत देता येते. फक्त त्याच्या पुढे तुम्ही एक होऊन उभे राहा. मग पहा, शून्याचेही लाखामध्ये मूल्य करता येईल. फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून प्रत्येक हृदय जिंकतं. आयुष्यातील प्रत्येक सण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा. मग तुम्ही जितके मने जिंकाल तितके तुम्ही प्रसिद्ध होणार आणि जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच तुमचे शत्रू निर्माण व्हायला सुरुवात होईल. कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारेच जास्त निर्माण होतील. पण त्यावेळीही कोणावर राग, द्वेष, मत्सर करू नका. कारण क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसवू शकतो. कारण हसण्याची किंमत त्यांच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. त्यामुळे कधीही कोणाचे मन दुखवू नका. कोणाला हसवता नाही आले तरी हरकत नाही, परंतु कोणाच्या चेहऱ्यावरचं हसू हिसकावून घेऊ नका. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठीण जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? तुम्ही कितीही वेळा हरलात तरीही प्रयत्न सोडू नका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिलाच येणे असे होत नसते.
तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका. विशेषतः ज्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच, अशी स्वप्ने तुम्ही कधीच अर्ध्यात सोडून जाऊ नका. तुमचेही काही स्वप्न असेल तर स्वामी आई माझे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मदत कर अशी कमेंट करा. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट किंवा अस्वीकार केलं तर निराश होऊ नका, कारण सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू या रिजेक्टच करतात. त्यामुळे तुम्ही कोणीही तुमचा अपमान केलं, तुमच्याबद्दल अविश्वास दाखवला तरी त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत नाही, त्यांची लायकी नसते, त्यामुळे ते तुम्हाला रिजेक्ट करत असतात. जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्याच मोठ्या अडचणी जीवनात येतात. पण जरी हरलात तरी चालेल, पण फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. जे लोक तुम्हाला पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे तुम्ही कधीही लक्ष देऊ नका. ते तुमच्या पाठीशी होते आणि पाठीशीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार. त्यांची लायकी तीच आहे हे लक्षात ठेवून तुम्ही तुमचे काम करत पुढे चालत राहा. हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. म्हणून आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधीही बनू नका. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, आणि जर का तोच थेंब हातावर पडला तर चमकतो. शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते, कारण तिची ऐपत तितकी तुमच्यापर्यंत पोहोचण्याची नसते. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवी, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवून तुमचे काम तुम्ही करत राहा. ते तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचून तुमच्या हातात यश देतील. स्वामीवर तुम्ही इतका दृढ विश्वास ठेवलात तर स्वामी तुम्हाला कधीही हरू देणार नाहीत. हा स्वामींचा शब्द आहे. स्वामींच्या विचारावर चालून पहा, जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होणार. हाही त्यांचा आशीर्वाद आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.